दी योद्धा करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं स्वागत आहे. मी गंगाधर शिवसे साधी. तर आपले जे विद्यार्थी आहे ते ठाणे ते वनरक्षक ग्राउंडला गेले होते. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथं त्यांनी तिथं काय म्हणजे अनुभव घेतला, ट्रॅक कसा होता, त्याच्यानंतर तिथं काय फॅसिलिटीज होती, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर पहिल्यांदा उभा आहे लखन, त्याच्यानंतर संदीप, त्याच्यानंतर शरद, त्याच्यानंतर करण. तर हे 4 जण यांचं काल सकाळी ग्राउंड झालं. तर यांना आपण जाणून घेऊया की ग्राउंड वगैरे कसं होतं, काय होतं. तर सर्वप्रथम प्रश्न हा लखनला आहे की लखन, ग्राउंड तुमचं कसं गेलं? तुमचा अनुभव कसा राहिला ग्राउंडचा? ग्राउंड तसं चांगलं होतं सर. हां. मग तिथं जरा टायमिंग जास्त झाला. अच्छा, टायमिंग जास्त आला. इथं तुमचं टायमिंग किती येत होता? तिथं 17च्या येत होता, म्हणजे 17 आणि 8 ग्राउंड येत होतं. 70 मार्काचं ग्राउंड येत. अच्छा, पण तिथं किती पडले तुम्हाला? तिथं 60 पडली. तिथं 60 पडले. चला ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न संदीपला की तिथं कागदपत्र वगैरे काय लागत होते? आपलं लेखी जे हॉल तिकीट आहे, एक वचन प्रमाणपत्र आणि आधार कार्ड, फिटनेस सर्टिफिकेट, गव्हर्नमेंट. हां, म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे, हॉल तिकीट पाहिजे, त्याच्यानंतर डिक्लेरेशन पाहिजे आणि वचनपत्र आणि ओरिजिनल ID. तर एवढे कागदपत्र पाहिजे संदीपने सांगितल्याप्रमाणे. आता पुढे जे आपले विद्यार्थी ते शरदनं आपण विचारू की बा जो ट्रॅक होता तो कसा होता पळायला? ट्रॅक एकदम बढिया होता. ट्रॅक करायचं नाही म्हणजे तुम्हाला दगड सुद्धा पाहायला भेटणार त्या ट्रॅकवर. अडीच जायचा होता आणि 2.5 U-टर्न मारून यायचा होता रिटर्न. तर थोडा जाताना म्हणजे हलका उतार होता आणि येताना तोच चढ होता, हलका चढ होता. अच्छा, तर पुढचा प्रश्न करणला घेऊया आपण. करणचं पण काल ग्राउंड झालंय. तर करण, तुम्ही शहापूरला कसे गेले? शहापूरला इथून म्हणजे इथं संभाजीनगरहून ट्रेन पकडली डायरेक्ट आसनगाव, कल्याणपासून तिथून लोकल आसनगाव आणि आसनगाववरून तिथून 50 रुपये घेते ॲटोवाले, तिथून डायरेक्ट शहापूर. बरं. आणि तिथून त्यांनी ग्राउंड समृद्ध महामार्ग ते ग्राउंड लोकेशन होतं तिथपर्यंत नव्हतं. अच्छा, तर आपण बघितलं की कल्याणला उतरून ते आसनगावला गेले आणि तिथून त्यांनी 50 रुपये देऊन शहापूरला गेले. तर पुढचा प्रश्न लखनसाठी, तिथं त्यांनी राहण्याची काही व्यवस्था केली का? हा सर, एका ठिकाणी केलेली होती राहण्याची व्यवस्था, पण काही मुलांना माहिती नव्हतं सर. तर ते गुरुद्वारामध्ये राहिले, तिथं पण मस्त गुरुद्वारामध्ये थांबले. हो, आम्ही तिथं चांगली व्यवस्था असेल गुरुद्वारामध्ये. जिजाऊ संघटना असेल त्यांनी पण चांगले नियोजन केलं होतं राहण्यासाठी. आणि ठाण्यामध्ये जिजाऊ संघटना आहे त्यांनी पण राहण्याची व्यवस्था केली होती. त्याच्यानंतर मुलं गुरुद्वारामध्ये पण थांबले होते. तर आणि आजूबाजूला हॉटेल्स वगैरे आहे का? हॉटेल्स भरपूर होत्या पण पूर्ण फुल झालेले होते. हॉटेल्स वगैरे आहे तिथं, पण ते सर्व फुल झाले. आता तुम्हाला माहिती आहे किती भरपूर ज्या कॅन्डिडेट ठाण्याला ग्राउंडला गेले. तर पुढचा प्रश्न संदीपसाठी, संदीप तिथं रोडवरती मार्किंग केली होती का? ट्रॅकवरती मार्किंग केली होती. पण किती मीटरवरती केली होती? 100, 200, 300 असं केली होती. 500. तर तिथं रोडवरती मार्किंग सुद्धा केलेली आहे. पळायच्या टायमाला तुम्हाला कळलं की आपण किती आलो, म्हणजे 500 मीटर आलो, 1000 आलो, तर आपल्याला हे सुद्धा कळतं. तर त्यांनी घडी वगैरे वापरू दिली होती का? नाही सर, घडी वापरू देत नाही कोणाला. आधी सूचना घडी वापरू नका म्हणून. तर वॉच अलाउड नाही आहे तिथं रनिंग करणाऱ्यांना. पुढचा प्रश्न शरदसाठी, शरद तिथं चिप आहे का? सर रनिंग करायला स्टार्टिंगला तुम्ही सुरुवात करताना लगेच त्या याच्या खालून जावं लागतं, त्या कमानीमधून. लगेच आवाज येतो. त्याच्यानंतर 2.5 किलोमीटरला एक लावलेला आहे, तिथे एक एंड पॉईंटला एक आहे. म्हणजे ऑटोमॅटिक टायमिंग आहे. तुम्हाला चिप दिल्याची प्रॅक्टिस झाली की तुम्ही रनिंग करून जाऊन टर्न घेऊन 2.5 किलोमीटरवरती परत 5 किलोमीटरला तुम्ही येऊ शकता. त्याच्यानंतर ते मार्क सांगतात का? हो सर, नंतर एक फायनल झाल्यावर नंतर प्रिंट येते. मग त्यांचे मार्क कळतात आणि टायमिंग कळतो. लगेच त्याच्या पुढे साईन करायची आणि निघून जायचं. आपण सही करायचे, आपले मार्क बघायचे आणि सही करायचे आणि निघून जायचं.
तर हे पण तुम्हाला चांगलं आहे की जागेवरती मार्क सांगतात. आपण जर बघितलं यवतमाळला जागेवरती मार्क नाही सांगितले होते, तर इथं मार्क सांगताय म्हणजे हे पण ठीक आहे. तर तुमच्या बॅचमध्ये आउट ऑफ मारला का कोणी? नाही सर, माझ्या बॅचमध्ये आउट ऑफ मारणार नव्हतं कोणी, 70 मारणार तिथे जण. म्हणजे भरपूर अशी मुलं होती की त्यांना दुसऱ्या तिसऱ्या बॅचमध्ये कोणी आउट ऑफ नाही मारलं, 70 मारणारे भरपूर होते. तर हे पण आपण बघू शकतो की बा ट्रॅक आहे, पण थोडंसं जाताना थोडासा ढाळ आहे आणि येताना तोच चढ लागतो, 2.5 किलोमीटर जाऊन 2.5 किलोमीटर यायला. तर पुढचा प्रश्न करणला, तर तुम्हाला टायमिंग काय दिला होता ग्राउंडला जायचा? माझा टाइम होता 4ची बॅच सकाळी 4ला आणि दुपारी 4ला. दुपारची. तर त्यांनी 4ला मी आत गेलो, इंटर केलं, तर त्यांना एक घंटा लागला. म्हणजे बा तिथं बॅच तयार करायला 6 बॅच होती आमची. 3 बॅच होत्या, 2-2 मिनिट डिवाइड करत होत्या आणि 3 एकदा सोडल्या होत्या. आम्हाला तरी पण 4:45 पर्यंत त्यांनी सोडून दिली. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 4ला बोलवलं, 4:45ला सोडलं आणि एक बॅच 600ची होती. 600 मुलं एका बॅचला सोडत होते आणि एक जवळजवळ तुम्हाला ज्या टायमात बोलवलं त्याच्यानंतर 45 मिनिटाचं प्रोसेसिंग टाइम आहे, चेक वगैरे देणं, चेस्ट नंबर देणं, त्याला ॲक्टिवेट करणं, ट्रॅकवर नेणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर तिथं मेडिकल सुविधा उपलब्ध होती का? जर एखाद्या पोराला चक्कर आली ॲम्ब्युलन्स वगैरे होते तिथे. तर ॲम्ब्युलन्स वगैरेची सुविधा पण आहे तिथं. पाणी वगैरे होतं का रस्त्यामध्ये? पाणी वगैरे पण, पाण्याची पण व्यवस्था आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लखनला, तर तुम्ही तुमच्या मार्काबद्दल खुश आहे का? तुम्हाला काय वाटतं? जे तुम्हाला मार्क पडले त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय की अजून मार्क येऊ शकत होते का? हो सर, अजून मार्क हवे होते. पण तुम्ही तुमचं 100% दिलं ना? हा, माझं मी 100% दिलं, पण ते नाही आलं. तुम्ही तुमच्या मार्कबद्दल खुश आहे का? नाही. तुम्हाला काय वाटतं कुठं कमी पडलो आपण? थोडं मला तकलीफ झाली सर, म्हणजे लास्टला एंडिंगच्या वेळेस मला जसं किस्सा होतं भेटलं नाही, मला शरीरात साथ दिली नाही बॉडी. काय जाताना ढाळ आहे आणि येताना चढ आहे, त्याच्यामुळे काय झालं की ज्यांचे पाय जाम झाले आणि त्याच्यामुळे त्यांना काय झालं की थोडंसं वेळ जास्त लागला. आणि ते वर्कआउटला टाइम दिला नाही सर त्यांनी. अच्छा, वॉर्मअपला त्यांनी टाइम दिला नाही. तर तुम्ही ग्राउंडला जाण्याच्या अगोदर जर टाइम झाला तर लवकर 5-1 मिनिटं जर भेटले तेवढ्या 5 मिनिटांमध्ये वॉर्मअप वगैरे करून घ्यायचं. कारण की वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. वॉर्मअप जर नाही केलं तुम्ही पूर्ण पाय जाम होते, पूर्ण बॉडी जाम होते. तेच झालं माझं. तर वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वॉर्मअप 5 मिनिटात सुद्धा बॉडी चांगली वॉर्मअप होते. तर तुम्ही तुमच्या स्पीडवरती डिपेंड आहे किती बॉडी तुम्ही वॉर्मअप करतात. तर तुम्ही तुमच्या मार्कबद्दल खुश आहे का शरद? खुश तर नाही, पण ते स्वतःच्या चुकांमुळे थोडं आपल्याला पश्चाताप होतो आता. तर काय कोणती चूक तुम्हाला असं वाटतं? सर आता मग माझा टायमिंग होता सकाळची बॅच होती 5:45ची. तर माझं ग्राउंड झालं 10 वाजता आणि मी सोबत खायला काहीच नव्हतं घेऊन गेलो. त्याच्यानंतर मला भूक लागली होती, पण रिकाम पोलीस मग पळावं लागलं. ती एक चूक झाली मोठी. त्याच्यानंतर थोडा एक शूजचा प्रॉब्लेम झाला. बस. तर बघा थोडंसं काही केळी वगैरे सोबत राहू द्या, कॅडबरी वगैरे राहू द्या, ग्लुकोजचं पाणी वगैरे राहू द्या. कारण की तुम्हाला 6ला बोलवलं तास जरूर नाही, ते 6ला ग्राउंड होईल. 3-4 घंटे उशीर झाला शरदला, त्याच्यामुळे त्यांना भूक लागली होती आणि मग खायला त्यांच्याजवळ काही नव्हतं. त्याच्यामुळे पण एनर्जी जर नसली तर माणूस पळणार कसं? जर ताकदच नसली तर माणूस पळणार कसं? तर 1-2 केळी जरी तुम्ही ठेवली इमर्जन्सीला तरी ती केळी तुम्हाला किती मोठी एनर्जी देऊन देते यापैकी. तर कारण तुला काय वाटतं मार्काबद्दल तुझ्या? मार्क थोडी कमी झाले, जास्त एक्सपेक्टेशन होती. तरी पण 70-80 आउट ऑफ तरी थोडेफार कमी झाले. लास्टला 100% प्रयत्न केला ओढायचा, बट जेवढं शक्य झालं तेवढं ट्राय करा. चला ठीक आहे, पश्चाताप करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही तुमचं 100% दिलं, कारण की ते 5 किलोमीटर आहे, 1600 मीटर नाही आहे. 5 किलोमीटरमध्ये सगळे देवाट होतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बघूया, तुम्हाला पुढील भविष्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. जय हिंद.